ए टिल्ल्या दादा ही कोणचा खेळ आहे? पितळी. त्याच्या मायाला पितळी. ते इमन चालले रे इमन. काय लक्षात नाही मित्रांनो, या जेवण करायला. छान आहे ना पापड? तूच केले, तूच चाटू दिलता ना बघा, आपण दोघांनी मिळून. त्याचीच पापड आहे. चाल लवकर जेवण करून आपल्याला खेळायला जायचं बाबा. झोपून खायचं ना, नीट बसून खायचं. ए टिल्ल्या दादा ही कोणचा खेळ आहे? पितळी. त्याच्या मायाला पितळी. ह्याला बिल्ला पाणी पण म्हणतात का रे? ह्याला बिल्ला पाणी पण म्हणतात का? मग तुम्ही पितळी काय म्हणतात मग? बिल्ला पाणी भारी वाटते ना. ए हाईट टाक, हाईट टाक, हाईट वरी टाक बॉल. अरे तसं नसतं रे दादा. हरपला का बॉल? वा, तुझं काय रे पिटुकल्या? पडली तिथं खुशाल तिथं. हापशाकडे जाऊ नको म्हणतो, मग हापशाकडे गेले, धपकन पडली. डबल कपडे बदलून आले अजून. आता पडली की मग आता गुदच. ती सापडलं होय. मग ही गेला का आताचा बॉल? अरे नाही, काल एक बॉल गेला तर रे. फुटलाय का बघा ती. फुटलाय का बघा ती. कारण की काल बॉल हाणला होता. फुटलाय ना, काल हाणला होता. असू दे, खेळायला चांगलं आहे की. कसं वाजवायचं? कसं वाजायचं? हा, जाऊ दे. नाही येत संस्कृतीला येत नाही. कसं वाजायचं? अबे बारकी लेकराची बॅटिंग का तुझीच बॅटिंग? हा, त्यांना खेळू दे की रे. बॅट तुझी ना? हा बॉल आहे का? बॉल तुझा आहे का? भांडणार काय करायला तुम्ही? अरे बॅटिंग करायचं सोडून तुम्ही डायरेक्ट बॉलिंग साठीच पळायला लागल. काय लागलंय? पिटुकल्या कुठे पाऊस आता? तू घसरली म्हणून पाऊस यायला म्हणते काय? तिथे कालचं पाऊस पाणी पडलेलं होतं. हा, ते इमन चालले रे इमन. त्याचा आवाज येते. काय एलिफंट नाही, एरोप्लेन. त्याला मराठी इमन म्हणते. लक्षात नव्हतं होय. बरं इमन. बरं असू इमयन. नाही माझं चुकलं. इमैन. एरोप्लेन म्हण. एरोप्लेन. भारी वाटते ना? पडचिन. कोणचं बॉल? कसं वाजायचं? काय झालं रे तुमचं? का बस केलं तुम्ही? नाही लागत, खेळा. बस कर आता तुम्ही. त्यांना खेळू दे. त्यांना ते खेळायला येतात बेटा. सकाळ तुम्ही खुशाल चालू केलं तुम्ही.
एवढं लागले बोलून काय करायचं त्यांना. ए खेळ रे, खेळ खेळ खेळ. कुठे गेला अजून चौथं ते. हो चालले ती, खेळा आता खेळा. अरे टेम्पो का झिजणार आहेत काय, असू दे ना. पण त्यांचा खेळ झाला की लगेच टेम्पो ठेवा. खेळा तुम्ही. आज अजून कुठे गेले. मोठे पोरं आले की लगेच त्यांचा खेळ, बारके पोराचा खेळ लगेच बंद करून टाकला. एक तर ते क्लासला आले लगेच स्वतः लगेच झपझप झपझप लगेच जोरात चालू, म्हणजे त्यांचा खेळच बंद. नाही रे बाबा, आपलाच दादा आहे रे. पण अबे तो 10वीचे पेपर दिला, 11ला गेला ना. काय बघ